नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण समोर बघतो की या ठिकाणी एक अतिशय मजबूत अशा प्रकारचा WD उत्तर भारतात सरकतोय. पूर्व भारतासहित जवळपास केरळ ते आसाम, अरुणाचल प्रदेशपर्यंत एक ट्रफ दक्षिणी भागामध्ये आणि पूर्व भागामध्ये सक्रिय आहे. आणि हवामानात एक मोठा बदल आपल्याला या ठिकाणी स्पष्ट जाणवतोय आणि तो म्हणजे जे काही अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला बाष्प आहे ते भारताच्या दिशेने सरकू लागलं आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपण बघतो की काही वॉर्निंग्स दिलेले आहेत. त्यामध्ये उत्तर भारतामध्ये एक प्रभावी WD सरकतोय. राजस्थान सहित अनेक राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रामध्ये मात्र आपल्याला असा अपवाद दिसतोय की विदर्भ वगळता फारसं पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही आहे. 8 तारखेला मात्र महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली नाही आहे. परंतु अगदी पंजाबपासून तर बिहारपर्यंत सर्व राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. गारपिटीचा अंदाज दिलेला आहे. भारताच्या अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता देखील कायम आहे. हे वातावरण बऱ्याच अंशाने दक्षिण पूर्व असं सरकत आहे. परंतु 9 तारखेलाही भारताच्या बऱ्याच राज्यांमधून पाऊस उघडतोय. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. 10 तारखेला बऱ्याच प्रमाणात हवामानात बदल होत आहेत. 11 तारखेला भारतात कुठेही पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. 12 तारखेला देखील पूर्व भारतात थोडं वातावरण 2 राज्यांमध्ये आहे, आसाम अरुणाचल प्रदेशमध्ये. बाकी पावसाची शक्यता नाही आहे. महाराष्ट्रात गेल्या 48 तासात पावसाचा कोणताही प्रभाव निर्माण झालेला नव्हता. पाऊस हा या भागामध्ये सरकलेला आहे. आपल्याला स्पष्टपणे जाणवतंय की पाऊस या भागाकडे सरकलेला आहे. आपण सध्या सकाळच्या वातावरणाचा अंदाज घेतला तर आपल्याला महाराष्ट्रात कुठेही पावसाशी संबंधित घटना घडत नाही आहेत. थोडं पूर्व भारत उत्तर भारतामध्ये वातावरण आहे. JFS मॉडेलच्या अंदाजानुसार आपण बघतो पूर्व भारत, दक्षिण भारत, उत्तर भारतात पाऊस आहे. महाराष्ट्रातला पाऊस उघडलेला आहे. प्रभावी अशा प्रकारचा WD उद्या 8 तारखेला देखील राहण्याची शक्यता आहे. हे वातावरण सर्वपणे पूर्व भारताकडे सरकत आहे. महाराष्ट्रात त्याचा फारसा प्रभाव राहणार नाही आणि हळूहळू वातावरण कमी होत चाललेलं आहे. सध्या वातावरणात नुकतीच गारपीट झाल्यामुळे गारवा आहे. अजून काही राज्यांमध्ये पाऊस पडतोय. त्यामुळे जवळपास 10 तारखेपर्यंत फारशी उष्णता नाही, परंतु 10 तारखेपासूनच उष्णतामान वाढायला सुरुवात होईल. 11 तारखेला राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, रायलसीमा या राज्यांमध्ये उष्णतेची लाट सुरू होईल. 12 तारखेला आपण कालही सांगितले महाराष्ट्रात उष्णतेची लाट येते. अतिशय प्रभावी अशा प्रकारची उष्णतेची लाट आपल्याला 13 तारखेलाही दिसणार आहे, 14लाही दिसणार आहे, 15ला दिसणार आहे. शिवाय ही उष्णतेची लाट भारताच्या अनेक राज्यांमध्ये असणार आहे. जवळपास 16 तारखेपर्यंत ही 12 तारखेपासून सातत्य धरून असणार आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे तापमान हे जवळपास 40चा पारा ओलांडण्याची देखील शक्यता आहे. 14 ते 16 महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जवळपास 42°C तापमान जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी दिसतंय की थोडं नंदुरबार जिल्ह्यामध्ये वातावरण तयार होईल. जळगाव, धुळे यामध्ये ढगाळ परिस्थितीची शक्यता आहे. अगदी नाशिक पश्चिमपर्यंत पुढील 48 तासामध्ये. आपण पुढील 5 दिवसापर्यंत जरी अंदाज बघितला तरी तसं नंदुरबारचा अपवाद वगळता आणि गडचिरोलीचा थोडा अपवाद वगळता विशेष पावसाची नोंद महाराष्ट्रात होईल असं वाटत नाही. JFS मॉडेलनुसार या अंदाजात IFS मॉडेलने देखील विशेष बदल केलेले नाही. आयकॉन मॉडेलचा जरी आपण अंदाज बघितला तरी या अंदाजात विशेष बदल नाही. आपण USAI नावाचं जे मॉडेल आहे याचा जर अंदाज घेतला तर उत्तर कोकणामध्ये थोडी पावसास अनुकूल ढगाळ म्हणजे कोकणामध्ये या 5 दिवसात अधूनमधून ढगाळ परिस्थिती वाढणार आहे.
आणि थोडं पावसास अनुकूल ढग देखील ठाणे पालघरमध्ये निर्माण होऊ शकतात. ECMWच्या AIFS मॉडेलने सांगितलं आहे की थोडं ठाणे जिल्ह्याच्या काही भागात आणि पालघरच्या काही भागामध्ये हे वातावरण राहण्याची शक्यता आहे नंदुरबारपर्यंत. आणि हा एक 2 दिवसातला अंदाज आहे. साधारण महाराष्ट्राच्या काही भागामध्ये 20-21 तारखेच्या दरम्यान आपण या ठिकाणी बघतो की 1002 हेक्टोपास्कल एवढा हवेचा दाब कमी होणार आहे. आणि याचा अर्थ आपल्याला 20 तारखेनंतर वातावरणात बराच बदल महाराष्ट्रात दिसू शकतो, असा एक प्राथमिक अंदाज आहे. आज आपण सकाळीच बघतो नाशिक पश्चिम भागामध्ये नंदुरबारपर्यंत आणि अगदी मुंबईच्या घाटमाथ्यावर देखील थोडं पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होऊ शकतात असा अंदाज आहे. परंतु विशेष पावसाची नोंद वगैरे या भागात होणार नाही. मात्र आपण बघतो की आज थोडं नंदुरबारच्या काही उत्तरी भागामध्ये वातावरण बदलण्याची शक्यता आहे. या पलीकडे विशेष वातावरण नाही, परंतु यापुढे दररोज रात्री आणि सकाळी कोकण किनारपट्टीसहित घाटमाथ्यावर ढगाळ वातावरण वाढत जाणार आहे. आणि थोडं आपल्याला असं दिसतंय की उद्या सकाळीच नंदुरबारच्या पश्चिमी भागामध्ये आणि थोडं नाशिकच्याही उत्तर पश्चिम भागामध्ये पावसाची शक्यता निर्माण होते आहे. या पलीकडे वातावरणात विशेष बदल नाही. पुढे आपण 9 तारखेलाही बघितलं तरी विशेष वातावरण नाही. 10 तारखेलाही विशेष वातावरण नाही आहे. उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं WDचा प्रभाव हलक्या स्वरूपामध्ये ढगाळ स्वरूपात दिसू शकतो आज, असा JFSचाही अंदाज आहे. उद्या सकाळी उत्तर कोकणामध्ये थोडं अधिक ढगाळ वातावरण हलक्या पावसात शिडकाव्याची शक्यता आहे JFSनुसार. 8 तारखेला 1003 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब पूर्व विदर्भामध्ये आहे. थोडी ढगाळ परिस्थिती वाढू शकते. 8 तारखेनंतर 20 तारखेपर्यंत विशेष वातावरण ह्या आयकॉन मॉडेलचा पॅटर्न चालू आहे असं म्हटलंय. कोकणामध्ये आपल्याला आज मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती बराच काळ दिसू शकते. आणि आज थोडं गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता सकाळीच आहे. विदर्भाच्या काही भागात ढगाळ परिस्थिती राहू शकते. थोडं दुपारनंतर नंदुरबार धुळेमध्ये थोडं ढगाळ परिस्थिती वाढू शकते असा आयकॉन मॉडेलचा अंदाज आहे. उद्या सकाळी देखील नंदुरबार पश्चिम नाशिकच्या काही भागात हलक्या वातावरणाची शक्यता आहे, कारण ढगाळ परिस्थिती वाढते नाशिक जिल्ह्यामध्ये. तीच परिस्थिती आपल्याला उत्तर कोकणामध्ये मुंबईसहित मोठी ढगाळ परिस्थिती दिसू शकते 9 तारखेला देखील. त्यानंतर मात्र हे वातावरण बऱ्यापैकी कमी होईल. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.